त्यांना नम्र विनंती वजा आवाहन, अतिथी देवो भव या आपल्या संस्कृतीला अनुसरून आपण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान राखत पहिली रांग राखीव ठेवायची आहे, कारण आपण घरचेच आहात. सगळेच सन्माननीय मान्यवर आहेत आमच्यासाठी, पण घरच्यांनी थोडंसं समजूतदारपणा दाखवून पहिली रांग आपण राखीव ठेवत आहोत. आणि ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहे तो कार्यक्रम आपल्यासाठी अगदी वेळ न दवडता सुरू करतोय. समस्त कलावंत आयोजित महापुरुषांना संगीतमय मानवंदना. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. तिमिरातून तेजाकडे अर्थात अंधारातून प्रकाशाकडे या आपल्या संस्कृतीला अनुसरून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करणार आहोत. हे दीप प्रज्वलन करण्यासाठी मी विनंती करतोय, कल्याण शहराच्या समाजकारणातील एक आश्वासक नाव आणि राजकारणातील निस्वार्थी नाव, जनसेवक, तुमचं आमचं सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व महेश दादा गायकवाड, आपणास विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करावं. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, आगरी कोळी गीतांचे बादशहा, बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस, आपणास देखील विनंती आहे आपण या दीप प्रज्वलन प्रसंगी सहभागी व्हायचं आहे. इतरही मान्यवरांना विनंती आहे आपणही या दीप प्रज्वलन प्रसंगी सहभागी होऊन आम्हाला कार्यक्रम सुरू करण्याची अनुमती द्यायची आहे. आदरणीय निलेशजी एलवे, आपण देखील या दीप प्रज्वलनात सहभागी व्हायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. हे संस्कार पार पडले की आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जे कोणी मागे बसलेत त्यांना विनंती आहे पुढे येऊन बसा, कारण आपल्याला आयुष्यभर पुढे येण्यासाठी ज्या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं त्या महापुरुषांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. तेव्हा जे मागे बसले त्यांनी पुढे येऊन बसा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. आदरणीय सन्माननीय जयवंतजी पाटील, आपणास विनंती आहे आपण या दीपप्रज्वलनाच्या सोहळ्यात उपस्थित राहायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. मंडळी, आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच महापुरुषांना मानवंदना देणार आहोत. या महापुरुषांचं मूळ अर्थात या जगातील पहिले शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांना वंदन करणार आहोत. अर्थात बुद्ध वंदनेनं या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. बुद्धवंदनेसाठी मी विनंती करतोय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक
संतोष रत्नपारखे यांना. संतोष रत्नपारखे